नवी मुंबईत सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटणारे समाजसेवक विनायक पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली मानव सहारा मित्र मंडळाच्या वतीने ऐरोली सेक्टर 7 परिसरात 12 एप्रिल ते 12 मे या कालावधीत आगळा वेगळा पद्धतीचा भीम जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला असून स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शन सुरू करण्यात आले आहे। डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेचे पूजन करून प्रदर्शन आणि महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संतू रेनपिसे यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ वाढून करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुस्तकं भेट देऊन करण्यात आले। त्याचबरोबर मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन प्रदर्शनास प्रारंभ करण्यात आला। ऐरोलीत प्रथमच महिनाभर चालणाऱ्या या महोत्सवात पुस्तक प्रदर्शनाचे विविध स्टॉल गृह उपयोगी वस्तूचा आनंद नागरिक घेत आहेत। अत्यंत दुर्मिळ आणि वाचनप्रिय पुस्तके, समाज उपयोगी पुस्तके ऐरोलीकरांना 300 रुपये किलोने विकत घेण्याची संधी मिळणार आहे। 1 मे पासून भीम जयंती महोत्सव होणार असून यात विविध कार्यक्रम होणार आहेत। महोत्सव प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष विनायक पोळ, संयोजक प्रभाकर मुंडकर आदी मान्यवर उपस्थित होते। ऐरोली वार्ताला मान्यवरांनी दिलेली प्रतिक्रिया। बोला। आज ऐरोली येथे सेक्टर 8 मध्ये मानव सहारा मित्रमंडळाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्ताचा औचित्य साधून या संस्थेने एक उपक्रम राबवला आहे। बाबासाहेबांचे विचार या पत्राद्वारे आणि पुस्तकं वाटप करून त्यांनी एक चांगला उपक्रम सुरू केला आहे। माझ्याकडून रणपिसे परिवार करून या उपक्रमाला, या कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच लोकोत्तर काम करावं असं मला वाटतं। जय भीम, जय भारत, जय भीम। भूखंड क्रमांक 17 सेक्टर क्रमांक 7 येथे मानव सहारा मित्रमंडळ आयोजित स्वदेशी आर्ट अँड क्राफ्ट प्रदर्शनीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साजरा करत आहोत। पूर्ण हा प्रदर्शनी 12 एप्रिलपासून तर 12 मे पर्यंत 1 महिना पूर्ण चालणार आहे। तर यासाठी ऐरोलीकरांनी भरभराट प्रतिसाद द्यावं हीच मानव सहारा मित्रमंडळातर्फे विनंती करतो। फार आनंद झाला। बाबासाहेबांची त्यांची स्मृती पुन्हा म्हणजे जुळून निघते। काय लोक विसरून जातात, त्यांना आपण पुन्हा आठवण येते, चांगलं वाटते। इथल्या लोकांनी जे केलं आहे, ज्यांनी मुलाची मदत केली आहे, त्यांना सर्वांना बुद्ध धर्म आणि संघाचं आणि कंबाने सुख आणि आरोग्य दुःखमुक्ती लाभावं हीच कामना आहे। आज आपण ऐरोली येथे मानव सहारा मित्रमंडळातर्फे आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण येथे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त या ठिकाणी आपण भव्य पुस्तकाचं प्रदर्शन आणि भव्य अपंग लोकांनी जी वस्तू बनवलेल्या आहे त्यांचं भव्य प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे। आणि हा कार्यक्रम 12 एप्रिल ते 12 मे या कालावधीमध्ये साजरा होणार आहे। आणि यानंतर 1 मे ते 11 मे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा भव्य जल्लोष उत्सव साजरा करण्यात येणार आहे ह्याच मैदानामध्ये। आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर
व्यसनमुक्ती अभियान म्हणजे लोकांमध्ये आता तुम्ही आपण पाहतो की तरुण वर्गाला पण व्यसन लागलेलं आहे, ते व्यसनापासून दूर कसं व्हावं यासाठी आपण व्यसनमुक्ती अभियानाचं पण आयोजन इथे केलेलं आहे. वृक्षारोपण, ज्या ठिकाणी वृक्षारोपण झालेलं आहे त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण घेणार आहेत आणि बाबासाहेबांचं स्मरणिका ही दिनांक 9 मे रोजी आपण अर्पण लोकांना करून सायंकाळी 6 वाजता आपण साजरा करणार आहे. आणि या ठिकाणी 12वी 10वी ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा गुणगौरव आणि सत्कार समारंभाचं आयोजनही आपण इथे करणार आहोत. आणि हे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं औचित्य साधूनच आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. कारण गेली अनेक वर्षापासून आपण या शहरामध्ये बघितलं, या सेक्टर 8मध्ये बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी झालेली नाही आहे. ते आपण पाहून या ठिकाणी बाबासाहेबांचं जास्तीत जास्त त्यांनी अनेक लोकांसाठी नाही तर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणि प्राण्या लोकांसाठीही कायदा तयार केला. आणि त्यांनी जो कायदा तयार केला हा खरोखर भविष्याचा विचार करून केलेला आहे. आणि त्यांना नतमस्तक होऊन मी हे सांगतो की डॉक्टर बाबासाहेबांसारखं महामानव ह्या आयुष्यात तर कधी होणार नाही आणि भविष्यातही कधी होणार नाही. आणि त्यांना आज आपण भावपूर्ण हे अर्पणही करतो, अभिवादनही करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उत्साह आणि या ठिकाणी आपण कशा प्रकारे साजरा करायचा, सर्व नवी मुंबईतील सर्व लोकांनी ह्या कार्यक्रमाला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कशी साजरी केली पाहिजे याचं लोकांना शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा नमस्कार सर्वांना. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा. आज हा ऐरोलीमध्ये फार छान कार्यक्रम घेतला आहे जयंतीनिमित्त. आणि मेन म्हणजे सर्वांना पुस्तकाचं वाटप केलं. आजच्या जनरेशनला पुस्तक आणि वाचनाची आवड पुन्हा व्हावी आणि बाबासाहेबांचं जे योगदान आहे आपल्याकरता, कॉन्स्टिट्यूशन जे यांनी लिहिलं आणि त्याच्याशिवाय पण त्यांचं जे आहे महत्त्व, तर ते सर्व पुस्तकांद्वारे जे आपल्याला शिल्पकार त्यांनी आपल्याकरता हे प्रयत्न केले ते आपल्याला कळावं, त्याच्याकरता हे पुस्तक जे वाटप केलं फार छान केलं. आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन वरिष्ठ नागरिकांकडनं केलं, ते पण एक फार छान आहे की एक जी आपली संस्कृती आहे की मोठ्यांना आदर देणे, तर ते संस्कृती ही याच्यातनं दिसते की मोठ्या वरिष्ठांना, आजी आजोबांना, आई वडिलांना आदर देणे. तर या संघाने हा कार्यक्रम जो घेतला की वरिष्ठ नागरिकांकडनं उद्घाटन केलं आणि हा फार सुंदर कार्यक्रम झाला ऐरोलीमध्ये. तर मी सर्वांचे धन्यवाद.